राम राम महाराष्ट्र. सावित्रा तुमच्या सर्वांचं दिवाळी सिरीजमध्ये स्वागत करत आहे. तर घरातील सर्व कामं आटपून रांगोळी वगैरे काढून घेतली आणि त्यानंतर आम्ही रवाना झालो मम्मीच्या इकडे. भावाला वगैरे आंघोळ घालून घेतली, भावाला बोवळून घेतलं आणि आमची कॅमेरामॅन होती मानसी. आणि बघा इथं मला सांगत होती की पोजेस दी छान छान, तुझे फोटो काढते. आणि मानसी मॅडमचं झाली ती 9 वाजता आंघोळ. आणि मग मी तिला तेच सांगत होते, पोहे खाऊन घे. इथं बघा मामा बच्चांचं भांडण लागलं आणि त्याचा शेंगदाणा घेतला म्हणून तो रडत होता. आणि बघा ही माझी आई जी कंटिन्यू कामात असते. लगेचच येताना आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि माहेरला केलं बाय बाय. घरी आल्यानंतर घरची कामं आवरून घेतली सर्व. आणि हे बघा आमच्या सासूबाईंचं चालू होतं गवळणी घालायचं. आणि मी माझ्या सासूबाईंना सासूबाई नाही म्हणत, आई म्हणते. सो मी व्लॉगमध्ये आईच कंटिन्यू करेन. आणि बघा इथे माझं शेण उचलायचं काम होतं चालू, कारण गुरांना पाणी वगैरे दाखवल्यानंतर शेण उचलावं लागतं. आणि हे माझं घर आहे आणि हा गोटा. गावाकडे मी जास्ती करून साडीमध्येच दिसेल तुम्हाला. आणि ह्या बघा शेंगा फोडायचं यंत्र आणलं होतं हे. आणि आमचा गॅस संपला होता, त्यामुळे खरं तर आम्ही शेंगा फोडत बसलो होतो, फराळ बनवायचं निम्म्यातच सोडून. आणि इथं मला लागलं, तेच मी आईंना सांगत होते सारखं लागतं आहे मला. संध्याकाळी पूजा वगैरे करून घेतली, आपल्या रेडीमेड रांगोळ्या मांडून घेतल्या. आणि बघा माझ्या पुतणीबाई मला माझ्याबरोबर फटाके फोडत होत्या. बाय मंडळी.